एकीकडे एकरी 3,500 रुपयापेक्षा जास्त फक्त कापणीचा खर्च असताना दुसरीकडे हे सोयाबीन हार्वेस्टर एका तासात 1 एकर सोयाबीनची कापणी आणि मळणी फक्त 3,000 रुपयात करतं। आज याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। माझ्यासोबत गजानन चनकोरे आहेत आणि मागे आपल्याला सोयाबीनचा हार्वेस्टर दिसतंय। त्याचा लाईव्ह डेमो मी तुम्हाला स्क्रीनवर तर दाखवणारच आहे, पण त्यांच्याकडून त्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे। तुमच्या चर्चेमध्ये स्वागत आहे। धन्यवाद। मला सांगा, हे सोयाबीनचा हार्वेस्टर कशा पद्धतीने काम करतं? हे डायरेक्ट सोयाबीन काढतं, म्हणजे डायरेक्ट हार्वेस्ट करतं। जसं आपण गहू काढतो मोठ्या मशीननं तसेच प्रकारे काढतं। याचा खूप छान असा प्रतिसाद आम्हाला शेतकऱ्याकडून मिळत आहे। आता सोयाबीनचा हार्वेस्टर कशा पद्धतीने काम करतं ते सांगा। म्हणजे डायरेक्ट हार्वेस्ट करतं, हे सोंगणी काढणी डायरेक्ट दाणेच आपल्या हातात भेटत आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कल खूप छान आहे याच्याकडे। 1 एकरचा किती पैसे घेता तुम्ही 1 एकर हार्वेस्टिंग करायचे, हार्वेस्टिंग थ्रेशिंगचे? जर का तूर नसेल त्याच्यामध्ये तर एका एकरला 3,000 रुपये दर आहे आमचे। एका एकरला 3,000 रुपये। 3,000 रुपये। त्यानंतर हे पावसाच्या वातावरणात चालतं का? कितीही पाऊस असला, ओलं शेत असला, जिथं मजूर सुद्धा काम करत नाही तिथे सुद्धा ही मशीन योग्य प्रकारे काढणी करते। तासी डिझेल किती खातं मग हे? ताशी 9 ते 10 लिटर डिझेल खातं। 70-75 HP चं इंजन असतं याचं। तुम्ही म्हणताय फसत नाही, परंतु आता काही शेतामध्ये खूप पाणी धरून ठेवणारे शेत असतात, मग त्याच्यामध्ये पूर्ण जाऊन बसायची भीती नसते का? नाही, याला रबर गोट आहे। मेन म्हणजे मशीन ही साळीत चालणारी आहे। साळीच्या शेतामध्ये ओल असते, तशा प्रकारे शेतात जरी ओल असले आपल्या तरी काही अडचण नाही। कितीही ओल्यात आम्ही खूप मागील वर्षी खूप पावसाळा असल्यामुळे आम्ही ते प्रयत्न केले, खूप समजा चाललेली आहे ती मशीन। बरं, थोडक्यात रबरच्या चेनमुळे ते फसत नाही? नाही, रबरच्या चेन मध्ये कितीही पाऊस असला तरी फसणार नाही। ती रबरची चेन लवकर खराब होत नाही का? होते थोडंफार, आता 1-2 सीझन चालतं, नंतर खराब होते, पण दगडाच्या शेतामध्ये चालत नाही, फक्त याला काळीच्या शेत पाहिजे। बरं, याची किंमत किती आहे या हार्वेस्टरचं नवीन घ्यायचं म्हटलं तर? नवीन घ्यायचं तर 27 लाखाची किंमत आहे आणि त्याच्यासोबत एक गाडी ठेवावं लागतं समजा। मग ते त्यासोबत ट्रेलर ठेवावं लागतं। मग ते जरा खर्चिक जात नाही का? बरं बाबी, खर्चात तर जाते, पण पर्याय नाही शेतकऱ्यासोबत। पाहिजे तसा मजुरी भेटत नाही योग्य, किती पैसा देऊन तरी योग्य पाहिजे तसं कामही करत नाही, त्याच्यामुळे हार्वेस्टिंग करणं हे खूप काळाची गरज बनलेली आहे। हार्वेस्टरद्वारे हार्वेस्टिंग करणं। हा। दुसरा मुद्दा म्हणजे हे मजुराच्या टंचाईवर एक चांगलं सोल्युशन आहे। खूप छान। परंतु मजुराच्या टंचाई सोबतच हे पैसा किती वाचवतं शेतकऱ्यांचा ते सांगा। तसं तर आता एकरी 3,500 रुपये नुसते सोंगणीचे भाव आहेत आणि 200 रुपये पोतं जरी म्हटलं थ्रेशरने तर सरासरी 7 पोत्यात 7-8चा उतारा लागतो। 1,500 रुपये एकरी तो खर्च येतो। 4,500 ते 5,500-6 हजारापर्यंत खर्च जातो, पण आम्ही 3,000 मध्ये सर्व काही करून देतो। म्हणजे 1,500 ते 2,000 रुपये वाचवतो तुम्ही एकरी? 2,000 रुपये एकरी आरामशीर वाचून जातात। बरं, त्यानंतर आता आम्ही हे बघत होतो तर थोडे दाणे आम्हाला खाली पडलेले दिसले, तर हे कट करताना सोयाबीनचं किती नुकसान करतं एकरी? एकरी 5 ते 10 किलो नुकसान होणारच, कारण की खूप वाळलेली राहते शेतकऱ्याची सोयाबीन, त्याच्यामुळे थोडासा धक्का जरी लागला तर ती थोडीफार फूट होतेच। मग याला अति वाळलेलं सोयाबीन चालतं का? चालतं, पण ते मग रात्री काढावं लागतं। दिवसा समजा 12 ते 4च्या दरम्यान उन्हाच्या टायमात निघणार नाही, ते रात्रीला काढावं लागतं। रात्री काढावं लागतं। हा। आणि जर समजा आंबट ओला सोयाबीन जर असलं तर थोडंफार हिरवं शेंगा वगैरे? शेंगा नाही, ते पण शेतकऱ्याचं थोडंफार नुकसान होतं, पण कसं आहे, जर का 95% परिपक्वता आलेली असेल, वाळलेलं असेल तर काढण्यास काही हरकत नाही। बरं, याला विशिष्ट वाण लागतं का की कुठलंही वाण चालतं? आता सध्या काय आहे की एक चर्चा चालते की विद्यापीठांनी अशा व्हरायट्या द्याव्या की त्या हार्वेस्टरने इझी काढता येतील, म्हणजे ज्याला शेंगा 4-5 बोटं वरती लागाव्यात। तर असा काही प्रॉब्लेम का ज्या वाणाला वरती शेंगा आहे त्यालाच हे काढतंय, असं काही आहे का? हो, तसं तर खूपच छान। समजा जर का वरती असलं तर थोडं अजूनही फास्ट काम होतं। तसे 33-44 जी व्हेरायटी आहे ग्रीन गोल्डची, ती खूप सुंदर, आणि फुलेच्या जेवढ्या आहेत व्हेरायट्या, समजा महात्मा फुलेच्या, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या, फुले किमया, फुले संगम, फुले दुर्वा, ह्या खूप छान उत्कृष्ट प्रतिसाद आहे त्याचा। बरं, एखाद्या समजा KDM चंदा जी आहे तिला बुडापासून शेंगा आहेत, तर मग तिचं कसं करणार? थोडंसं अडचण येतात, त्याला थोडा वेळ लागतो। हा। त्यानंतर तूर असताना आपल्याला याला हार्वेस्टिंग करता येतं का? हो, तूर असताना जर का 14 ते 15 इंचाचा सुवा असेल, 7व्या तासावर ओळ असेल तर आरामशीर 7 फुटाचं कटर आहे आमचं। 7 फुटाचं कटर आहे? हा, 7 फुटाचं कटर आहे। 6 लाईन घेऊ शकतात। 6 लाईन म्हणजे 7 फुटापेक्षा जास्त अंतर जर तुमच्या 2 तुरीच्या ओळीमध्ये असेल तर मग तुम्हाला हार्वेस्ट करता येईल? हो, हार्वेस्टिंग करता येईल। फक्त 8 तास जे असतात ते जातात, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच पेरताना 8 तास जर का पेरले नाही तुरीचे तर अजून चांगलं होईल। बरं, जमीन सवान लागते याला? हा, जमीन होताच तर सवानच लागते। सवान जमीन चांगलीच,
फक्त दगड नसलेली शेती. बरं, दगड असलेली शेती असली तर मग? दगडाच्या शेतात चालत नाही, कारण की ते वर उचलावं लागतात कटरबार, नंतर खाली शेंगा राहतात बुडाला. याद्वारे आपण सोयाबीन, तूर, गहू, हरभरापासून सर्व पिके काढू शकतो. याला रबर चेन असल्यामुळं हे रोडनं चालत नाही. याला आपल्याला शेतापर्यंत मोठ्या ट्रेलरनं न्यावं लागतं आणि शेतामध्ये उतरावं लागतं. याच्या रबर चेनचा फायदा असा आहे की हे मातीमध्ये फसत नाही. ओलावा असला तरी, पाणी साचलेलं असलं तरी हे काम करतं, कारण की याचा वापर मोठ्या प्रमाणात साळीच्या शेतामध्ये कापणीसाठी केला जातो. त्यानंतर 2 ओळीतलं अंतर किती असलं तरी चालेल. फक्त तुरीमध्ये वापरत असताना तुरीच्या ज्या 2 ओळीतला मधातलं अंतर जे आहे ते किमान 8 फुटापेक्षा जास्त असावं, जेणेकरून त्याच्यामध्ये हे हार्वेस्टर चालेल, कारण की हार्वेस्टरची रुंदी 7 फूट आहे आणि त्याला तुरीचे आडतासंसुद्धा नसले पाहिजे, तरच आपल्याला याचा वापर करता येऊ शकतो. त्यानंतर काही शेतकऱ्यांचा आक्षेप असा आहे की भूस वाया जातं, तर ते भूस वाया जातं असं म्हणता येणार नाही, कारण की भूस फक्त जनावरांच्या कामी पडत नाही, ते आपल्या मातीमध्ये पडल्यानंतर त्याच्यापासून खत होतं, सेंद्रिय कर्ब वाढतो. परंतु काही शेतकऱ्यांचा असाही आक्षेप आहे की त्यापासून बुरशी वाढते, शत्रुबुरशी, आणि त्याचा पुढच्या पिकाला धोका होतो. परंतु आम्ही संबंधितांना विचारलं असता ते असलं काही होत नाही अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं आहे. परंतु शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष काही अनुभव असतील तुम्हा लोकांचे तर ते कमेंट्समध्ये टाका. त्याचबरोबर हे जे गजानन चनखोरे आहेत, अधिक माहितीसाठी यांचा फोन नंबर कॅप्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे. त्या ठिकाणी जा, त्यांना फोन करा आणि अधिक माहिती घ्या. ते जिथे असतील त्यांना तुम्ही भेटही देऊ शकता. त्याचबरोबर जगानुसार चालण्यासाठी आपल्याला या टेक्नॉलॉजीकडे वळावं लागेल आणि आपल्याला ज्या कमतरता दिसतात त्या कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि तशी वाणं निर्माणसुद्धा आपल्याला करावं लागतील आणि वाढती लेबरची टंचाईवर मात करण्यासाठी आपल्याला जबरदस्त सोल्युशन आहे, याकडे आपल्याला वळणं गरजेचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज फॉलो करा. त्याचबरोबर व्हॉट्सअपचं चॅनल आणि टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण आपल्या व्हिडिओच्या डेली अपडेट देत असतो, त्या ठिकाणी सुद्धा भेट द्या. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.